नमस्कार, श्रावणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत क्विक, इझी अँड टेस्टी कोकोनट चटणी म्हणजेच खोबऱ्याची चटणी। यासाठी 8-10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात। यामध्ये मी मोजून 6 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। त्यानंतर गरम मसाला घातला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। यामध्ये गरम मसाला किंवा अगदीच फक्त तिखटवाली मिरची घालायची असेल तर ते तुमच्यावर डिपेंड आहे, पण बेडगी मिरची पावडर घाला। तिला स्वतःचा रंगही खूप छान असतो आणि तिचा एक स्वादही असतो वेगळा। ठीक आहे, तसेच आता तव्यावर 1 चमचाभर तेल घालून घ्यायचे आणि आपण बनवलेली मिक्सरमध्ये ही चटणी काढून घ्यायची तव्यावर भाजण्यासाठी। भाजून घ्यायला जास्त वेळ नाही लागत, अगदी 2-3 मिनिटात ती अगदी छान तयार होते। ठीक आहे, जर तुम्हाला ओल्या नारळाची चटणी करायची असेल तर सेम प्रोसिजर करायची, फक्त तुम्हाला ती चटणी गरम करताना थोडासा वेळ जास्त लागू शकतो। म्हणजे 2-3 मिनिटाच्या ऐवजी अगदी 4-5 मिनिट जरी तुम्ही ती गरम केलीत तर ती बेस्ट आहे। ही चटणी तुम्ही 10 ते 15 दिवस आरामात स्टोअर करू शकता। शिवाय यामध्ये असणारी चव जराही कमी होणार नाही। फक्त ती स्टोअर करताना एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये छान स्टोअर करून ठेवायची, शिवाय फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही आहे। अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे, शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायचे। धन्यवाद।